आजचं जे चरित्र आहे ते चरित्राला आपण सुरुवात करू. चारशे 47 नंबरचं चरित्र, त्या चरित्राला आपण सुरुवात करू. विषय व्यवस्था निरूपण. विषय व्यवस्था निरूपण. विषय व्यवस्था निरूपण. आता विषय व्यवस्था म्हणजे एक प्रकारचं आपण विषय व्यवस्था की ज्याला थोडक्यात म्हणजे आपण म्हणतो की समजून घेणं, किंवा त्याला शब्द वेगळा आता लोक म्हणतात ॲडजस्ट करून घ्या, आहे की नाही, की अशा पद्धतीनं एक प्रकारचं विचारांच्या दृष्टिकोनातून तो अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असतो. मग याचं जे निरूपण आहे स्वामींनी महादायीसाला केलेलं आहे. महादायीसाला बोध झाला आहे आपल्याला माहीत आहे. महादायीसा आता म्हणजे बोध झाल्यामुळे तर ती काही पुराण ऐकायला काही रोज जात नव्हती, पण पुराण ती ऐकण्याची तिची काय होती, एक जिज्ञासा होती, ऐकायला ती जात होती. तर अशा पद्धतीनं त्या पुराणामध्ये काय काय कसं कुठे काय म्हटलेलं आहे ते तिला ज्या ज्या वेळेला आठवत होतं त्या त्या वेळेला आमच्या स्वामीपासून ती काय करायची, त्या जिज्ञासा करायची आणि त्या माध्यमातून स्वामी श्री चक्रधर महाराज, कारण की महादायीचा चर्चक जिज्ञासक, महादायीचा कशी आहे, चर्चक आहे, जिज्ञासक आहे, आणि म्हणून स्वामी तिला या चरित्रामध्ये विषय व्यवस्थेचं निरूपण करतात. गणपती मळी अवस्थान महादायसी पुसली. गणपती मळी अवस्थान महादायसी पुसले जिजी. एचचयासी वेद पुराणे शास्त्रे ऐको येती. ऐसे काही याती. आता स्वामी पैठणला आहेत आणि गणपत मठामध्ये स्वामी श्री चक्रधर महाराजांचं अवस्थान आहे. आणि मग महादायीसा ही जी आहे स्वामी श्री चक्रधर महाराजांना जिज्ञासा करता आहेत, विचारता आहेत की जे जे येथचे असे वेद पुराणे शास्त्र ऐको येती. ऐसे काही याती. येथचा जो समजून घ्या वासनिक असेल, आहे की नाही, नामधारक आहे, वासनिक आहे, बोधवंत आहे, अनुसरला आहे, हे जे काही आपले जे असतात, येथीचा जो आहे, आपला जो आहे महानुभाव पंथीय मनुष्य जो आहे, त्या मनुष्याने हे वेद असेल, पुराण असेल, कथा असतील, जेवढं काय अन्य सामुग्री आहे ही त्याने ऐकावी का, त्याने तिथे जावं का, त्यांचं ते जे कोणी व्याख्याता येतो तो सांगायला येतो त्यावेळेला त्या ठिकाणी ते जो शिकवतो तर ते आपण ऐकलं पाहिजे का. अशा पद्धतीनं काही आपल्या कुठेतरी आपल्याला असं की पुरावा आहे का की जेणेकरून आपण ते शास्त्र ऐकू शकतो, किंवा कोणतं असं काही एखादा विचार त्यांचा आपल्याला घेता येतो का, असं स्वामींना महादायीसा ही विचारत आहे. सर्वज्ञे म्हणतले बाई विषय व्यवस्था करो जाणे तयासीची ऐको ये. तर असा जो आपला जो मनुष्य आहे त्याने ऐकावं का, तर त्याच्यामध्ये स्वामी म्हणतात विषय व्यवस्था करो जाणे. म्हणजे आता त्याच्यामध्ये ज्या काही विषय व्यवस्था ज्या असतात म्हणजे समजून घेणे, विचाराच्या याच्याने विषय व्यवस्था त्याला करता आली पाहिजे.
अनेक आपल्याला त्याच्यामध्ये जो आहे, जो विषय व्यवस्था करू जाणतो. मग विषय व्यवस्था करू जाणतो तर कोण जाणतो? करू जाणे विषय व्यवस्था करू जाणे. तर विषय व्यवस्था करू जाणणारा पुरुष तो आहे जरठ, ज्याची ब्रह्मविद्या झालेली आहे. आणि ब्रह्मविद्या निपुण असलेला जो मनुष्य आहे तो आहे, तर त्याने विषय व्यवस्था करू जाणे. त्याने जर समजून घ्या श्रीकृष्णाची कथा पाहिली तर त्याने काय आहे, श्रीकृष्णाची कथा पाहिली, त्याला ऐकण्यासाठी फक्त श्रीकृष्णाचा जे काही संदर्भ आहे, श्रीकृष्णाच्या कथा आहे, भागवत आहे, हेच त्याला ऐकायची परमिशन आहे. म्हणजे आपला जरी असला तो आणि आपला असून त्याने काय ऐकावं, तर त्याच्यामध्ये जो जरठ आहे त्यानेच ऐकावं. ज्याचं ब्रह्मविद्या संपूर्ण झालेली आहे त्यानेच ऐकावं. कोमळ आहे त्याने ऐकू. जो कोमळ आहे, नूतन आहे, आत्ताच पंथामध्ये प्रवेश केला, नामधारक आहे, त्याने ते ऐकूच नाही. कारण की त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसते आणि तिथं अन्यथा ज्ञान जे आहे तोच ते घेऊन बसतो आणि त्याच्या जीवाला एक प्रकारचं अन्यथा ज्ञानच ठाव करतं किंवा ते थांबतं, तो धर्मापासून सुद्धा जाऊ शकतो. जरठ जो आहे तर जरठाविषयी स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात की त्यालाच ते ऐकता येतं. दुसरा जो आहे कोमळ त्याला ऐकता येत नाही. विषय व्यवस्था करू जाणे तयासीची ऐकू ये, म्हणजे त्यालाच ऐकता येतं. तर त्याच्यामध्ये त्याला ऐकण्यासारखं जे काही आहे तर त्याच्याविषयी सुद्धा विषय व्यवस्था, म्हणजे विषय व्यवस्था जो करणारा आहे तो आहे बोधवंत आहे. आणि त्याने ऐकावं, तर त्याने ऐकावं आणि ऐकल्यानंतर त्याला विषय व्यवस्था तो करतो. जो जरठ आहे तो काय करतो, विषय व्यवस्था ही करू जाणे. पण मग विषय व्यवस्था करू जाणे तयासीच ऐकू ये. मग आता पुराण ऐकू येतं. पुराणामधलं जे काही समजून घ्या, भागवत म्हणजे त्याच्यामधलं जे भागवत आहे श्रीकृष्णाच्या संबंधानं आहे, ठीक आहे, तेच ऐकावं त्याने. मग समजून घ्या इतर जे समजून घ्या, आपण म्हणतो रामायण, हनुमान, काही इतर जे साहित्य असतात देवतेचं, ते साहित्य त्याने पाहू नये, त्या सिरियल पाहू नये, टी व्हीवर येणारं किंवा मोबाईलमध्ये सुद्धा ते पाहू नये. त्याने कोणतंच नाही. म्हणजे जरठ जरी असेल तरी त्याने ते बाकीचं काहीच पाहू नये, पाहू सुद्धा नाही आणि ऐकू सुद्धा नाही. आणि मग आता त्यांना जरठाला काय आहे सूट, फक्त स्वामी म्हणतात की त्याने भागवत जे आहे ते त्याने ऐकावं. आणि त्याच्यातही त्याला काय ऐकावं, कारण की तो विषय व्यवस्था करू जाणतो, म्हणून तो काय करतो, विषय व्यवस्था करू जाणतो. मग आता विषय व्यवस्था करू जाणतो, जसं की बाबा श्रीकृष्ण भगवंत आहे, तो जरठ जो आहे तर त्याच्यामध्ये तो जरठ आणि ह्या जरठाच्या वेगळा जो कोमळ आहे, याने जर समजून घ्या भागवत जरी ऐकलं, म्हणजे कोमळ आहे त्याने भागवत पण ऐकू नये, जरठ आहे त्याने भागवत पाहावं, भागवत आहे म्हणजे पुराणा गेल्यानंतर, पण जो कोमळ आहे त्याने भागवतही समजून घ्या पाहू नये, ऐकू नये. का तर त्याच्यामध्ये प्रसंग समजून घ्या, जसा उदाहरण दिलेलं आहे शास्त्रकारांनी की जरासंध की बाबा त्या मगध आणि चेदी देशाचा तो राजा होता. कंस हा त्याचा एक प्रकारचा, म्हणजे तो कंसाला मारलेला होता ना, कंस हा त्याचा जावई होता. तर मग कंसाला मारलं. मग आता कंसाला मारलं ही बातमी ज्या वेळेला त्याला कळते जरासंधाला, त्यावेळेला माझ्या कानामध्ये कोणी शीस होतंय की काही एवढ्या वेदना त्याला होतात त्या बातमी ऐकल्यानंतर.
नाही ऐकल्या जात त्याच्याकडून. मथुरेवर तो कितीतरी वेळेला स्वारी करतो, कितीतरी वेळेला श्रीकृष्ण भगवंताला मारण्यासाठी तो जातो. श्रीकृष्ण भगवंत काही केल्याने समजून घ्या फार काही स्वीकार करत नाहीत. त्यालाच मागे पुन्हा पुन्हा हरवतात, पुन्हा त्याला यावं लागतं. करतो तो तपसाधना करतो, वर आपले पाय लटकवतो, झाडाला बांधतो, खाली डोकं करतो, तपसाधना करतो, खूप दिवस करतो. महादेव प्रसन्न होता. महादेवाची तपसाधना केल्यावर का नाही प्रसन्न होणार? केली तपसाधना. देवतेचं ते साधन आहे. काय म्हणतात, काय तुम्हाला काय पाहिजे? मी प्रसन्न झालो. जरासंध म्हणतो मला बघा श्रीकृष्ण जिंकलं, श्रीकृष्णाला मला जिंकता आलं पाहिजे, श्रीकृष्ण त्यांना मी हरवलं पाहिजे. ते 5 मिनटं वेळ घेतात. याला आता काय सांगावं हो? देवाची प्रार्थना करतात आणि मग परमेश्वर हे सकाळचं सामर्थ्य सिद्धीला नेतात. म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात की मी तर काय म्हणजे श्रीकृष्णाला तर काही जिंकता येत नाही, पण पाठीवर्ण होती, समजून घ्या, तुम्हाला पाठ दाखवतील. तो मान्य करतो. तो म्हणतो काय हरकत नाही, पाठ जरी त्यांनी दाखवली का, पाठ दाखवणं सुद्धा एक जिंकण आहे. कारण पाठ दिसणं म्हणजे जिंकणं असतं. काय हरकत नाही, कारण की जरासंधा पाठीवर्ण करावे, मुचकंदा मोक्ष द्यावे, महादेवाने देवाला सांगितलं. त्या पद्धतीनं हे चरित्र जे आहे, हा ज्या वेळेला कोमळ पाहतो त्यावेळेला तो काय फक्त त्याला बाकीचं काहीच माहीत नसतं ना. त्याला हेच माहीत असतं की जरासंध याला श्रीकृष्ण भगवंत घाबरले, पाठीवर न केले. तर जरासंध ईश्वर का न व्हावा? जरासंध ईश्वर आहे ना, म्हणजे तिथं देव घाबरले, पळून गेले. तर जरासंध समजून घ्या ईश्वर का न व्हावा? का नाही होऊ शकत? तो ईश्वर होऊ शकतो ना. हा कल्पाकल्प कोण करतो? कोण करतो? ऐसी बुद्धी अशा प्रकारची अन्यथा ज्ञानरूप कल्पना त्या कोणाला येते? कोमळाला. किंवा कोमळाला अजून काय होतं की तो म्हणतो, त्याने श्रीकृष्ण मालिका किंवा पाहिलं, त्याने कथा ऐकली. त्या कथेमध्ये श्रीकृष्ण भगवंतांना एवढ्या राण्या होत्या, 16 सहस्र होत्या. एवढ्या तो 16 सहस्र अंतःपुर एवढं सगळं ऐकतो. त्याच्यामध्ये तो 8 पट्टे मुख्यसुद्धा ऐकतो. हे सगळं तो ऐकतो. बरं, एवढं तर ऐकल्यानंतर तो अजून ऐकतो की एकाला 10 कुंवर, एक कुंभरी. तर मग अशा पद्धतीनं तो काय करतो की ऐसा विषय सेविती, तो म्हणतो बाबा असा परमेश्वर विशेष सेवना करतो की काय. तर अशा पद्धतीनं त्याला काहीच्या काही त्याला डोक्यामध्ये विचार येतात. इथे हे दोन्ही जे प्रकरण आपण पाहिले, म्हणजे दोन्ही जर आपण उदाहरण पाहिले तर कोमळ असा विचार करणार. तिथे जरट जर असला तर कशा पद्धतीने विचार करेल की जरासंध जो आहे, पहिलं उदाहरण आपण जरासंधाचं घेऊ की जरासंध जो आहे तो जरासंधाविषयी विचार करतो की परमेश्वर हा चालक मालक आहे. परमेश्वराच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नाही. पण परमेश्वर हा संपूर्ण सृष्टीचा अध्यक्ष आहे. मया अध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचर. परमेश्वराच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण सृष्टीची रचना आहे. परमेश्वर काय करतात की त्याच्या ठाई एक सामर्थ्य ते इथूनची सिद्धी नेईल. परमेश्वरालाच ते सामर्थ्य सिद्धीला न्यावं लागतं. हा कोण विचार करेल? जरट आहे तो विचार करतो, तोच विषय व्यवस्था करतो, म्हणून त्याला ऐकू येईल. त्याने ते भागवत असेल, श्रीकृष्णाचा जो प्रसंग असेल तो त्याला
व्यवस्थित त्याच्यातली विषय व्यवस्था तो करू शकतो. दुसरा जर त्याने प्रसंग पाहिला किंवा ऐकायला त्याने गेला आणि त्याने जर जरट असला, त्याने ऐकलं, तर काय होतं की 16 सहस्रांतापुरा 8 पट्ट मुख्य असं ते ऐकायला त्याला मिळतं. एकेकी 10 कुमर आणि एक एक कुमरी असा त्याला जरी ऐकायला मिळालं, पाहिलं, कथा पाहिली किंवा ऐकायला गेला, हेच जर ठाणी केलं तर तो विषय व्यवस्था करतो. तो विषय व्यवस्था त्या ठिकाणी करतो. तो म्हणतो भोगतो मायेसी, विकारतो मायेसी, भोगतो विज्ञानेसी. विकार हा कोणा, परमेश्वर हा का आहे? पहिली गोष्ट तर तो विचार करतो की परमेश्वर हा तृप्त काम. परमेश्वर काय आहे? परमेश्वर हा तृप्त काम आहे किंवा परमेश्वर आहे हा अभिक्रिय आहे. परमेश्वराच्या ठिकाणी विकारच नाही. परमेश्वराच्या ठिकाणी काय आहे? विकारच नाही. आणि परमेश्वर पदार्थी न विकरे. परमेश्वर पदार्थाने विकरत नाही, कारण की अविक्रिय तो आहे. जरट असा विचार करतो की परमेश्वर हा पदार्थी विकरत नाही, परमेश्वर हा अविक्रिय आहे, परमेश्वर हा विकार हा मायेचे आहे. परमेश्वराने ते मायेचं देह धारण केलं, त्या मायेशी सगळा विकार असतो. परमेश्वर स्वरूप हे वेगळं आहे ना. ते मायेचं जे पूर आहे हा, त्या पुराच्या संबंधाने तो विकार आहे. विकार हे इतकं समजून घेणे इतकं महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगतो की श्रीकृष्ण भगवंताला सगळ्या लोकांनी बदनाम करून टाकले. इकडे आमच्या स्वामी श्री भगवंत काय म्हणतात की बाई श्रीकृष्ण अष्टविध ब्रह्मचर्य. म्हणून जरट जो आहे तो विचार करतो की परमेश्वर हा अष्टविध ब्रह्मचर्य. परमेश्वराच्या ठिकाणी मना वाचा क्रिया, म्हणजे मनाने, वाचेने, क्रियेने नियामकत्व आहे. विकाराच्या जर संदर्भाने आपण विचार केला की मनाने सुद्धा, मानसिक कल्पाकल्प सुद्धा जे माणसाला उल्लेख होतात, स्त्रीविषयी, स्त्रीला पुरुषाविषयी, या मनाने सुद्धा श्रीकृष्ण भगवंताच्या ठिकाणी विकाराच्या म्हणजे लवलेश नव्हता किंवा लवलेश परमेश्वराच्या ठिकाणी नाही. कारण की तो अविक्रिय, परमेश्वर हा अविक्रिय आहे, तृप्त काम आहे. अनेक दाखले परमेश्वराचे आहेत की श्री परमेश्वर हा निर्विकारच आहे. तुमच्या आमच्याला प्रश्न पडतो हे काही विशेष नाही. रुक्मिणीला सुद्धा श्रीकृष्ण भगवंताचा प्रश्न पडलेला होताच. त्याचं निरसन म्हणजे जी फळिया आहे त्या फळियाच्या ठिकाणी तिला तो उल्लेख झाला की परमेश्वराचं हे असं कसं काय आहे, आमच्याजवळ राहतात बाबा. तर त्याचं सुद्धा श्रीकृष्ण भगवंतांनी निरसन हे केलेलं आहे दुर्वास ऋषीच्या माध्यमातून. तर काय आहे की परमेश्वर हा काय आहे? अष्टविध ब्रह्मचर्य. अहो त्या परमेश्वर दिली तिथं राधा लावून दिली श्रीकृष्णासोबत. जे कॅरेक्टर श्रीकृष्ण भगवान म्हणजे जी राधा ही जन्मालाच आली नाही, जी राधा ही नव्हती समजून घ्या. ते एक रंगवलेलं पात्र काल्पनिक समजून घ्या आहे. श्रीकृष्ण भगवंत 7-8 वर्षाचे तिथं मुलाच्या ठिकाणी विकार नसतो, तर परमेश्वराच्या ठिकाणी विकार का? विकार असेल का तिथे? म्हणजे किती पद्धतीनं हे परमेश्वराविषयी अन्यथा ज्ञानरूप कल्पना किती आहे? परमेश्वराविषयी अन्यथा ज्ञानरूप कल्पना किती आहे? आणि अशा पद्धतीनं जे नवीन आहे तो त्या ठिकाणी गेल्यानंतर तो म्हणतो देवाला प्रपंच चुकला नाही, आपल्याला काय प्रपंच चुकणार आहे, आपण कसं काय निर्विकार होणार आहे, असं तो कल्पाकल्प करतो. आणि जो जरट आहे तो जरट म्हणतो की बा परमेश्वर असा हा अविक्रियच आहे. आणि जो कोमळ आहे तो काय करतो? भलताच विचार त्या ठिकाणी करतो. म्हणून विषय व्यवस्था जी आहे जो करतो त्यालाच ऐकता येते. जास्त टाईम होणार खूप झाला. हो. जो विषय व्यवस्था करो नेने तयासीची ऐकू नये, विकल्पू संचरे हो काजी. तर
अशा पद्धतीनं की परमेश्वर हा काय आहे, ज्याच्याकडून विषय व्यवस्था होत नाही त्याने ऐकू नये, ज्याच्याकडून विषय व्यवस्था केल्या जाते म्हणजे तो आहे जर त्याने ते ऐकावं. तर चरित्र अजून आपलं अपूर्ण आहे, पण वेळ आपला झालेला आहे. आपण या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा उद्या आपण हे चरित्र पाहूया. दंडवत हो.